पण जेवण जेवल्यानंतर स्वतःचा ताट उचलून जेवढी मदत होईल तेवढी मदत तरी करायची. ठीक आहे, असं नाही ते आणलं दे मला रेडीमेड. हा फायनान्शियली स्टेबल नव्हता. खुश राहा मस्त राहा. वा वा. हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू चॅनल प्रियंका प्रकाश. प्रियंका पण घामाघूम आहे, मी पण घामाघूम आहे. रिझन लग्नाचं काउंटडाऊन सुरू झालं आहे, लग्न जवळ येतं आहे आणि ॲक्च्युली घरात खूप सारा सामान होता आणि आता भरपूरसे पाहुणे येणार तर घरात आपल्याला जरा जागा करायची आहे. म्हणून माझे खूप जवळचे चांगले मित्र तर त्यांच्या घरी टेम्पररी आपण हा सगळा सामान शिफ्ट करतोय. एकदा सगळं झालं की परत घेऊन येऊ. पण सकाळी सकाळी उठल्या आता ऐसा हाय गरमीमध्ये एकदम. बाय द ड्रेस कसं वाटतं मॅडमांचा न्यू ड्रेस. इफ यू हॅवंट वॉच द हॉल व्हिडिओ प्लीज गो अँड वॉच इट ऑन इंस्टाग्राम ऑन प्रिया राऊत महाजन. ठीक आहे, चला आता हे ड्रॉप करायचं आहे, त्याच्यानंतर स्नोईला पण घ्यायला जायचं आहे आणि दिनेशकडे पण जायचं. आपल्या इंटेरियरचा काय अपडेट आहे ते बघायला. चला आमच्यासोबत. ओके चला, आमचं आता जे दिनेश सरांसोबतचे काम होते त्यांनी बघून घेतलेत. पण मेन प्रश्न जे आपण आता दिनेश सरांना विचारणार आहे तो म्हणजे ओके वेलकम की टाईल्सचा तो मागचा प्रश्न होता लोकांचा. काय लॉजिक म्हणजे हा लोकांचे प्रश्न आहेत ते की का म्हणून असा कलर आपण चूज केला. ऍक्च्युली आपली जी म्हणजे क्लायंट आहे तुम्हाला तर माहिती आहे आता हे दोघं जण ब्लॉग शूट करतात किंवा व्हिडिओज काढतात. त्यासाठी मी त्यांना सजेस्ट केलं होतं की तुम्ही जेव्हा व्हिडिओ शूट करा बॅकग्राऊंड मध्ये थोडंसं डार्क दिसेल. आता बघा, आता याच्यात पण दिसतंय मी ऍक्च्युली. इथे उभा तुम्हाला दिसत असेल की कॉन्ट्रास्ट मध्ये दिसायला गेले छान दिसतंय. त्याच्यामध्ये दोघं जण इतके फॉर्म होते की त्यांना लाईटच कलर पाहिजे होता. मॅडम तर म्हणले की नाही व्हाईटच कलर. आणि एक दोन टाईल माझे तुम्ही व्हिडिओ पण बघा इंस्टावर आहे त्याच्यात दोन. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्या दोघांचं चाललं होतं की लाईटच कलर पाहिजे. मला पर्सनली खूप दिवसापासून इच्छा होती की हे असं थोडंसं येलो कलर मध्ये किंवा ब्राऊन कलर मध्ये काहीतरी एक्सपेरिमेंट करायचं किंवा चांगलं करायचं. आणि जसं नेहमी आपण म्हणतो की एक्सपेरिमेंट केल्यानंतरच काहीतरी एक नवीन काहीतरी चांगलं दिसतं किंवा चांगलं होतं काहीतरी. करेक्ट. नेहमी आता हे बघून बरेच डिझायनर चालू करतील. तो आम्ही फर्स्ट स्टेपिंग टोन असू म्हणजे चालू करणार. हा नाही पण छान दिसतंय. आमचा प्लॅन आहे की इथे थोडंसं गेलो कलरची टाईल घेतली तर बाकीचे जे आमचे लॅमिनेट वगैरे आहेत ते अजून ते थोडंसं आम्ही बेज कलर मध्ये लाईट शेड मध्ये आपण घ्यायचा प्रयत्न करतो म्हणजे मग ते जास्त डार्क दिसणार नाही. आणि आता तुम्ही इथं पूर्ण बघितलं तर इथे तर मोस्टली ग्लास येणार आहे. इथे चिमणी आहे, इकडे पूर्ण आमचा हॉब असणार आहे, इकडे सिंक आहे. आम्ही एल शेप मध्ये मुद्दामून घेतलं नाही कारण का समोर इथे सगळं डिशवॉशर वॉशिंग मशीन हे सगळं आहे. पूर्ण मेजरमेंट वगैरे घेऊन केलेलं आहे. सुरुवातीला आम्ही जेव्हा इथे आलो होतो पहिले तुम्ही व्हिडिओ बघितले असेल त्याच्यामध्ये इकडे ड्रायव्हर केली होती ना ती पूर्ण आम्ही ब्रेक केली एक समान केली. म्हणजे मला वाटतं जवळपास 15 फुटाचं एक किचन झालं. त्याच्यामुळे मॅडमची रिक्वायरमेंट पहिल्या दिवशी आलो तेव्हा त्या दिवशी होती की त्यांना किचन मोठं पाहिजे. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी बसवल्या. भिंत पण खूप जाड होती. इथं दोघं साईडला भिंत होते ना. येस येस. फायनल लुक जेव्हा होईल तेव्हा चांगलं दिसेल. नाही आताही छान दिसतंय पण अजून लॅमिनेट आल्यावरती मला वाटतं ओव्हरऑल समजेल. इकडे पण स्टोरेज केलंय दाखवलं का. हे नाही दाखवलं पूर्ण. इकडे भिंत होती पूर्ण. करेक्ट. पूर्ण आम्ही ब्रेक केली आणि याच्यामध्ये आम्ही खाली पार्टिशन इकडचं जे आहे ते या साईडने युज करायचंय. इकडे पूर्ण आम्ही प्रॉपर केलंय. इथे काही ओपन बॉक्स ठेवलाय. करेक्ट. अशा पद्धतीने केलंय. आणि जसं मी प्रत्येक लाईनच्या देतो की होल्डर तसं आम्ही इथे डोअरच्या इकडं की डोअरच्या मागे इकडे की होल्डर. करेक्ट. आणि इथे पूर्ण खाली स्टोरेज असं मॅक्सिमम यूज केलंय जास्त हे करायचं. इकडे आमचा एक सर्व्हिस काउंटर आहे छोटासा. तो अजून डिझाईन व्हायचा आहे. डिझाईन झालं की तुम्हाला दाखवतो. येस. काय सर तुमचा काय प्रश्न. नाही आपल्या तर काही प्रश्न नाही. तुम्ही सगळ्या प्रश्नांचं उत्तर देऊन देता. अच्छा, बऱ्याचशा लोकांचा असा प्रश्न असतो. आय गेस मी मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो पण त्याच्यानंतर आय गेस तुमची परत रील पडली तर त्यांचा दिनेश सर आमचे फोन उचलत नाही, आमचे पण कॉल उचला. जस्ट फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन मी इन्फ्लुएन्सर आहे किंवा आमचं असं आहे म्हणून त्यांनी आमच्यासोबत. सर आपण कधी तुम्हाला सांगितलेलं की आपल्याला इंटेरियरचं काम करायचं 1.5 वर्ष म्हणजे जेव्हा आम्ही ऍक्च्युली घर बुक केलं आहे. हा सगळ्यात खूप पहिली व्हिडिओ. तर आम्ही 1.5 ते 2 वर्षापूर्वी दिनेश सोबत कॉन्टॅक्ट केलेला की असं करायचंय. आणि आम्ही एवढ्या लवकर करण्यामागचं कारण काय लोकांना काय वाटतं की मला जेव्हा फर्निचर स्टार्ट करायचं आहे ना त्याच्या जस्ट 1-2 महिने आधी भेटून करून घेऊ. नाही, त्याच्या मागचं मेन कारण असं आहे की दिनेशला आम्ही सगळ्यात आधी म्हणजे खूप आधीच भेटून घेतलं जेव्हा आमचं हे फ्लोअरचं ऍक्च्युली काम पण चालू झालं नव्हतं. त्याच्यामुळे काय झालं दिनेशने जे आम्हाला पॉईंट सांगितले की जसं इलेक्ट्रिक पॉईंट्स इकडे काढून घ्या तिकडे काढून घ्या तर आम्ही बिल्डरला आधीच सांगितलं. सगळ्यात मेन म्हणजे एंट्रन्स. हा जो डोर आहे हा ऍक्च्युली इकडे होता
आणि ते त्याच्यामुळे काय होतं समोरासमोर तोंड यायची म्हणजे समोरच्या फ्लॅटचा पण आपला पण. तर ते आपण इकडे शिफ्ट करून येतो. आता विचार करा हे जर मी नंतर करायचं ठरवलं असतं तर किती खर्च आला असतं. सिव्हिल वर्क किती बाहेर पूर्ण भिंत पाडा डोर इकडे शिफ्ट करा. बट जस्ट बिकॉज आम्ही बसलो डिसाईड केलं सगळं प्लॅन बघितला दिनेशने सजेस्ट केलं की जर आपण डोर इकडे शिफ्ट करू शकत असू तर करून चांगलं दिसेल आणि आता त्याचा फायदा बिल्डर टू बिल्डर सगळं व्हॅरी करतो. बरंच सपोर्ट केला. पण ते का कारण की आम्ही खूप आधीच म्हणजे जसं सांगतो इनिशियल स्टेजला आय गेस बिल्डिंग 10 फ्लोअरची बनली असेल तेव्हाच आम्ही सगळं रिक्वायरमेंट आमची सांगून दिली होती की आम्हाला असं पाहिजे आणि त्यांनी खूप चांगलं कॉपरेट केलं. सो वी आर व्हेरी हॅपी. म्हणून तुम्ही जर असेल अजून 6 महिने वर्षभर तर तेव्हापासून प्लॅनिंग चालू करा ऍक्च्युली. तर फायदा लोक म्हणतात आम्ही कॉन्टॅक्ट करू शकत नाही तर खरंच खूप म्हणजे देवाची कृपा आहे. खूप लोकांचे फोन येतात खूप कॉल्स येतात आणि आता माझ्याकडे जी टीम काम करते खूप स्मॉल स्केलला काम करतो मी म्हणजे खूप शून्यातून ऍक्च्युली सुरू केलंय. त्याच्यामुळे खूप मोठ्या स्केलला नाहीये की माझ्याकडे 10 लोक फोन करतात किंवा काय. एक माणूस आहे तोच फोन उचलतो तोच साईन्स बघतो किंवा डिझाईन्स असतात किंवा बाकीच्या बऱ्याच गोष्टी असतात. आम्ही आता त्याच्यावरती काम करतोय प्रॉपर. आम्ही वेबसाईट आणि गुगल फॉर्म वगैरे सगळं आता मी लवकरच त्याचं एक नेक्स्ट वीक मध्येच मी टाकेल. तुम्ही इन्क्वायरी करू शकता. आणि खरंच सॉरी की कोणाचं फोन उचलत नाही. हा तर असं हे नका समजून घेऊ की आमची काहीतरी सेटिंग आहे. सेटिंग आम्ही 2 वर्षापूर्वीच लावून ठेवली होती. कारण की माझं आणि प्रियंकाचं हेच होतं की काम जर आपल्याला करायचं होतं दिनेशकडनंच करायचंय आणि आमचे बरेचसे डिस्कशन झालं आणि आता तुम्हाला हे सगळं दिसतंय. लोकांना असं वाटतं अरे यांचं लगेच एका फोनवर असं नाही झालं बाबा. त्याच्याकडे आहेत 3-4 महिन्याचं असं वाटतं. हा आमचं आहे म्हणून त्याने घेतलं असं काही. हा सगळ्यात सारखे. पण आम्ही खूप आधीच कॉन्टॅक्ट करून घेतला होता कारण की आम्हाला माहिती आपल्याला करायचं आहे चांगलंच करायचंय आणि दिनेशकडनंच करायचंय. सो असं ओव्हरऑल आता आहे. बाकीचे रूम्स मी नंतर दाखवेल. बऱ्यापैकी झालंय. स्नोईचा रूम खूप चांगला बनलाय पण 1 by 1 1 at a time. आता तुमची मागच्या वेळेस क्वेरी होती याची ती म्हटलं दिनेशलाच आपण आन्सर करायला लास्ट व्लॉग मध्ये तर त्या सॉल्व्ह झालं असेल. होपफुली तुमचे प्रश्नांची उत्तर भेटली असतील. दिनेशसाठी काय प्रश्न असतील तो बघतो आपले सगळे व्लॉग्स बघतो सगळे कमेंट्स वाचतो. तर कमेंट्स करा तुमचे काही प्रश्न असतील. मला वाटतं त्याची टीम आणि तो स्वतः सगळे कमेंट्स बघेल. इंटेरियर रिलेटेड आपल्या घरा रिलेटेड जे काय असतील प्रश्न कमेंट डाऊन करा. ठीक आहे. आता बस एवढं. चलो फर्निचरचं काम बघून झालंय आणि आमचे दोघं प्रिन्सेस स्नोई आणि क्वीन प्रियंका मॅडम ओटीपी मॅडम 3001. ज्यांना समजलंय काय ओटीपी गेस करून सांगा कमेंट मध्ये 3001 काय आहे. बाकी आता निघतो आम्ही घरी. खूप ऊन आहे भयंकर प्रचंड ऊन आहे. मेन काम झालंय. मेन म्हणजे एक तर आपला तो सगळा सामान जो होता घरचा ते बॉक्सेस शिफ्ट झाले माझ्या मित्राच्या घरी. आणि दुसरं म्हणजे इंटेरियर मध्ये जे काही आम्हाला अजून चेंजेस सांगायचे होते. सगळ्यात मोठा ऍड ऑन जो आम्ही केलाय तो स्नोईमुळे केलाय. ते काय आहे ते तुम्हाला समजेलच लवकर. सांगायचंय स्नोईची खूप इच्छा आहे ना. तर आपल्या घरात हॉलमध्ये आता बसणार आहे झोपाळा. ते आता बघू अजून डिझाईन्स वगैरे फायनलाइज करू. बट जस्ट बिकॉज स्नोईची खूप इच्छा आहे तर आपण झोपा तर लावणार आता. ठीक आहे चल आता भेटू. भैया सब सच्ची सब आदमी जैसे कुछ नहीं कर सकते कुछ नहीं हो सकता कुछ म्हणजे कुछ नहीं हो सकता. पुरुष जाती का नाम ही खराब है. मैन नॉट मैन. ऐसी तो सुबह सगळे 5 ताट एक सोबत आणले. थँक्यू शोनीशी थँक्यू. वर्धाला द्या ना वर्धाला. शेवटचे काही दिवस राहिलेत एका मुलाचे बॅचलर होऊन असं काय म्हणतात त्याला काही टिप्स नवरदेवाला काहीतरी टिप्स. हा गृहस्थाश्रमामध्ये जाणार आहे तर या बालकाला या नादान बालकाला काही टिप्स आताच. हा सगळ्याला घेऊन जायचं बालक सबको लेके जाना बस. हा खुश रहो मस्त रहो. हा वा खुश रहो ये इम्पॉर्टंट है. रहो मस्त रहो. खुश रहो मस्त रहो. हा नवरदेव. हा हम खुश. हा नवरदेव. अभी मैं बाबा मूड में आ गया. ऑल गुड ऑल गुड. माझे हे बघ माझे काय स्नो अब्बा काय तुझे हे माझे हे तुझे आहे आणि मी नाही मी कोणाचे आहे.
हा बोली अंडीच्या ना गाता हा स्नोवो तू त्रास होतो स्नोवो आय लव्ह यू हा अरे काहीच नाही नो रिस्पॉन्स स्नो तुझं न्यू गिफ्ट वाव स्नो हा स्नोचा ड्रेस हा व्हेरी गुड तर भावी नवरदेवाला आता काय काउंटडाऊन चालून गेलाय तू याची तारीख सांगितली पण आहे का नाही एक तारीख सांगितली नाही याच्या चक्करमध्ये ते म्हटलं हाच सांगेल सगळं काय माहिती त्याचं कधी सांगणार आणि कधी नाही तर आम्हाला येऊन जाऊन म्हणजे भरपूरशे लोक कमेंट करून विचारतात दीपक दादाचं लग्न कधी आहे कधी आम्हाला सांगा याला जाऊन सांगा हा सांगत नाहीये जे काय असेल ठीक आहे त्याच्यावरती सोडलेलं आहे बाय द वे जेवण आहे आणि नवरदेवाला भरपूर टिप्स दिलेल्या आहेत बाबांनी महेश दादांनी पण मी पण एक टिप देऊन देतो ठीक आहे काय म्हणतात त्याला हॅपी मॅरिड लाईफचं एक काय म्हणतात त्याला गुरुमंत्र आज जेवता जेवता त्याला सांगतोय की जेवण जरी कोणतं येत नसेल तरी चालेल समजा तसं ते चालत नाही आजकाल तरी चालून जाईल पण जेवण जेवल्यानंतर स्वतःचा ताट उचलून जेवढी मदत होईल तेवढी मदत तरी करायची ठीक आहे एखाद दिवशी काय मदत सांगितली फक्त उभं राहायचं ऍटलिस्ट तिला उभं राहिलं तरी भरपूर हे होऊन जातं हेल्प की हा ठीक आहे बाबा तो आहे ठीक आहे असं नाही ते अंग दे मला रेडीमेड आता हा नवरदेव कोण आहे हा व्हेरी गुड क्वेश्चन नवरदेव कोण आहे हा जो म्हातारा दिसतोय काय माझा मोठा भाऊ माझं लग्न आधी झालंय हा फायनान्शियली स्टेबल नव्हता मेरी एक टांग नकली है मैं आपके कांच का खिलाड़ी था तो मेरा शादी पहले हो गया एनिवेज तर सगळ्या कामांमध्ये मदत ही इज फोकसिंग ऑन द फूड मला फोकस करू दे जेवणावर जाऊ दे जास्त होऊन गेलं. सांगायची गरज नाही मला वाटतं ते सिच्युएशन आल्यावरती असं स्वतः सिच्युएशन असं त्याला शिकवेल व्यवस्थित तर आपल्याला काही सांगायची गरज नाही बाकी त्याने मला वाटत नाही एवढं काही झालं तकलीफ त्याने बघितलेलं आहे सगळं सो आय होप शिकला असेल काही त्याच्यात व्यवस्थित हा ट्रेनिंग तर फुल झाली आहे फक्त तिथं जाऊन पेपर व्यवस्थित लिहिला एन्जॉय द विदर्भाचं पाहूनचा क्या पुरणपोळी ना विदर्भाची पुरणपोळी अरे एक नंबर असते तुम्ही विदर्भवाल्यांनी पुरा कांड केला काय पुरणपोळी डायरेक्ट आमटी शार विदर्भ तसंच खातात एकदम लसलशीत तुपातली पुरणपोळी आमरस हा फंडा नसतो पुरणपोळी असली की आमरस बनत नाही पुरणपोळी आणि शार खानदेशी लोक प्लीज टेक अ नोट पुरणपोळीमध्ये तूप टाका त्याच्या मजा येत नाही ओके विदर्भ कन्याला काहीतरी सांगायचंय हा पुरणपोळी इज माय फेवरेट विथ तूप तिने घेतलंय पुरणपोळी तूप आणि भात शार किधर आहे वेअर इज द शार वाह दादा ये कॉम्बिनेशन सही है ना बेस्ट आहे क्रिस्पी कडक झालेली पुरणपोळी चलो नवरदेव बाय Bye. कशी चालली तयारी डान्सची डान्स चालू आहे आमचा 2 दिवसापासून सो बरं झालं आठवण मी तर विसरून गेलो मी ब्लॉग मध्येच मेन्शन नाही केलंय बट ठीक वा. आहे डान्स पण चालू आहे आमचा 2 दिवस झाले जातोय पण उद्या परत प्रॅक्टिस चालू करावी लागणार आहे आज इकडे गेला आमचा उद्या दादाला जेन्युइन एक लास्ट प्रश्न विचारायचा होता कसं वाटतंय पोटात गोळा येतोय मला डायरेक्ट हा असं वाटतं म्हणजे एकदम मिक्स फिलिंग आहे एक्सायटेड पण आहे नर्वस पण आहे आणि मधूनच असं भीती वाटल्यासारखं होतं कारण की अशी सवय नाही ना एन्जॉय दिस फेज हा फेज परत कधीच येणार नाही कधीच येणार नाही माहिती एन्जॉय तर करतोय बट मध्ये मध्ये एकदम असं वेगळ्या झोन मध्ये चालला होता नाही जायचं नाही म्हणजे चांगल्या वेने पण आणि एक मिक्स फिलिंगचा वेने पण एन्जॉय करायचा हा फेज कधीच परत येणार नाही आणि हाच फेज सगळ्यात जास्त तू पुढे जाऊन आठवण करशील सो मेक मोस्ट आउट ऑफ इट Yes. एन्जॉय करा ठीक आहे बाकी तुम्ही सबस्क्राईब करून घ्या दोघं चॅनलला आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये टिल टेक केअर बाय बाय सी यू सून आणि ऑफिशियली द काउंट डाऊन हॅज स्टार्टेड ओके तारीख काही मी सांगत नाही स्टार्टेड आहे काउंट डाऊन समजून घ्या तुम्ही आता त्याच्यावर समजून घ्या तो काउंट डाऊन किती असू शकतो तो 30चाही असू शकतो 10चाही असू शकतो 15चाही असू शकतो कसाही असू शकतो ठीक आहे सो भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये चलो बाय पोचून मेसेज कर सबस्क्राईब बाय